नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आहे अर्चना जोशी। तर मला कोण नाही ओळखत, सगळे ओळखतात, मीच लोकांना ओळखत नाही असा विषय। तर आज मी इथं खूप स्पेशल व्यक्तीला इथे भेटायला आलेले आहे। मी असं ऐकून आहे त्यांच्याकडे फार जुना ट्रॅक्टर आहे। तो चालतो कशावर मी त्यांच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आले। तर चला भेटूया आपण त्यांना। नमस्कार। नमस्कार। आरू नमस्कार। आरू बाय बाय कर। डायरेक्ट बाय बाय बघा। हाय 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 करतोय। हाय। तर ट्रॅक्टर चालवतोय तो। तुमचं नाव काय? आमचं नाव आम्ही रवी प्रकाश मुरलीधर गांगुर्डे। म्हणजे ओके। रवी गांगुर्डे नाव आहे आमचं। आणि हे छोटा कार्टून ये बोचा किसका है? ये हमार बोचा है। ओके। तुम्हारा कितना है? एक ही। अक्षय त्यांची कॉमेडी करतोय, बापरे खतरनाक नाही ते कसं करत अजून काय माहिती। आमचा आरू कसा हसतोय। आरू काय झालं? तुम किसका बोचा है? पापा का। पोरगा म्हणता पप्पाचा। तर मी तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आली आहे, तुमचा हा जो ट्रॅक्टर आहे तो किती जुना आहे? तो 32.5 वर्षाचा आहे। किती? 32.5। कशावर चालतो? पाण्यावर। ऍव्हरेज किती देतं? ऍव्हरेज भेटत झिरोचं। आणि ते नांगर फणी काय ते काय करते? काहीच नाही, एमटीच पळावं लागत। एमटीच पळत जोडलं का चालतच नाही तो। या आमच्या वहिनी म्हणजे माझ्या भावाची बायको इथं स्पेशल इंटरव्ह्यू घ्यायचं काम चालू आहे। तर तुम्ही कशा आहेत? मग काल आली बघायला आली तुम्ही बघू शकता। सेटवर अशी मजा मस्ती चालू असते आमची। हा माझा भाऊ आहे, ही माझी वहिनी आहे, ते त्याचा मुलगा आहे, म्हणजे माझा आरू त्याचा मुलगा आहे। त्याचा मुलगा म्हंटला मी, त्याचा मुलगा आहे ना। पागल आहे। ट्रॅक्टर चालू राहिले ते। आमची मजा मस्ती अशी चालू राहते बघा। ते आमचं कार्टून कसं गाडी चालू रिकामी उद्योग मला येत ते। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आमचे व्हिडिओ डेली शूट होत असतात। डेली म्हणजे डेली नाही होती, 2-3 दिवस होतो। पुनवाला उगवतो आम्ही। आमुष्याला आलो कडे पुनवेलाच येत राहतो। तर असंच ट्रॅक्टर जरा चालू आहे, मध्ये भाऊ गाडी बिडा पाय देशील ठोकून एखाद्याला। पेट्रोल येते तात्या। तर मित्रांनो, आमच्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर खपाखप करा। आम्हाला पण व्हिडिओ काढायला मजा येईल। आंटी के गाड्या दुखून जाते, त्या वहिनी तर हँग होऊन जाते त्याच्याकडे बघून। आमच्याकडे सगळे पाहून हँग होत राहत बघा ते, कारण आम्ही हायच तशी कसे चांगले। त्या बाई ते तिकडे पप्पाची गाडी चालू राहिले। मारा डीक्रो। कोण है? मारा डीक्रो। तारो डीक्रो। अबे वो गाड़ी चला रहे। तारो डीक्रो। ये मारो डीक्रो और वो मारो बोचो। हमार बोचो है। और तुम अभी मत पूछो कितना है। नहीं वो एक ही है। एक ही। लय बेकार कॉमेडी करतोय, डायरेक्ट गाल दुखू राहिले माझे। हसून का तोंड दुखू राहिले? तोंड दुखू राहिलं अजून। लोकांचे तोंड दुखत, गाल दुखू राहिले। खरंच गाल दुखू राहिले अबे, डायरेक्ट सुजलं असं। सुजलं नाही, ते खाऊन वर आलंय। मग काय खायचं? घासपूस खाणार आहे ना। मग आता तुझे अंगी लागू राहिले। अंगी ना? ते बाय ना लहानपणापासूनच अंगी लागत, ते फक्त दिसत नव्हतं। नाही असा विषय। आधी कशी होती? आधी अशी होती, आता अशी झाली। कोण राहिलं? मम्मी त्याला बोलता येईल काय? काय? दाद्या इकडे पाय। दाद्या असं कर। कस आता मूड नाही त्याचा। असं तू कर पाहिलं का कार्टून त्यांना? याचा पोरगा याच्यावरच की नाही, इसका बोचा इसी पे गया है। त्यांना आई बाप आहे
बाप्पा कसे संस्कार देऊ राहिलं पोराला शिव्या द्यायचं वा. अरे मग कसं माहिती का, थोडस शिकवायला लागायचं म्हणजे लोक नाही लागते नाही. हा ना? हा. चांगलं शिकवायचं. बरोबर आहे बरोबर आहे. दाद्या चांगलं दाद्या शिकवायचं. ए दाद्या त्यामुळे तुला शिव्या देतात ते. तसं नाही बोलायचं बा. जाऊ चला शूटिंगला वेळ होतोय मित्रांनो. भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये. हो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब घुसतात करा. त्याच्यामध्ये आता. बघितलं खूप मजा मस्ती होती आमची. आमची बाकीची गँग काही इकडे आलेली नाही कारण त्यांना वेळ नाही. ते आपलातून आहे डायरेक्ट. सो ते कधी येते ना आम्हाला माहित नाही. तर याला काय म्हणतात रे? डॉग्या त्याचं नाव काय? डॉगी डॉगी नाव आहे का? डॉगी पाहायचा कसा पाहतो. डॉग्याला 2-3 शिव दिले डॉग्याला पळत. अरे काय करू लीड हा चल निघ घरी वय. घरी निघ घरी. हा, याचा डॉग आहे. तिकडे घर राखण कर वय. चल निघ निघ. तिकडे बघा ना, मदर कुत्रा काय पाहिजे. शिव्या देतो. तिकडे मदर बिदरला पाहिजे. मायताना खानला द्यायचा. चल निघ घरी. So, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. घेणं बघा ती गाय सुद्धा त्याला जवळ येऊ देत नाहीये. हा ना. अजीब तुला दास जनावर काय. तुला अरे गाई तुला गाई भाव द्याय ना, त्या कुत्र्याला का भाव देतील याला. चला आता व्हिडिओ संपवते मी. इथंच आमचं भाषण समाप्त होतंय. हे जास्त होतंय. 8 रुपयाचा पाव राहिला. तर भेटू आपण So- नवीन व्हिडिओ मध्ये. जसं की माझा भाऊ बोलला, भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, शक्यतो सबसिडी करा. पब्लिसिटी करा. बस सबसिडी एवढीच करा. अपेक्षा आहे माझी. सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्याशिवाय आमचं काही नाहीये. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. तो ये हमारा नया ब्लॉग जॉब है. ब्लॉग है. ये इसका नया क्या है ब्लॉग जॉब. ब्लॉग काय आहे? ब्लॉग जॉब. ब्लॉग ब्लॉग. मारू दे तिकडे. माझं तोंड दुखायला लागला आता. ये हमारा नया ब्लॉजॉब है और आप हमारे ब्लॉजॉब को सपोर्ट करो और ज्यादा ज्यादा शेअर करो दोस्तों. तर मित्रांनो हाची मजाक जाऊ द्या बाजूला राहू द्या. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि जुन्यांनी लाईक आणि शेअर भरपूर काय म्हणतात आम्हाला प्रेम द्या. आम्ही असेच आणि व्हिडिओ आमच्या इन्स्टाच्या आयडी वर जाऊन पण बघा. आपल्या इन्स्टाची आयडी सांग. हा आमच्या इन्स्टाची आयडी रवी गांगुडे कॉमेडी असं नाहीये. मेंटल ओरिजिनल सांग ना. तर मित्रांनो माझी इन्स्टाची आयडी अशी आहे रव्या 2241. याच्यावरती खूप आता रापारप फॉलोअर वाढ राहिले कारण विषय नाही का आपले व्हायरल व्हिडिओ गेले. हा. त्यामुळे आपल्याला तुम्ही पण सपोर्ट करा. आणि अर्चना जोशी ते करतीच आहे. मला वाटलं आता मी का आपला तुम्ही. माझं ऑफिशियल अकाउंट म्हणून आहे आणि बाप्पाची Official. दिवाणी म्हणून आहे. नमस्कार नको मित्रांनो. आमच्या व्हिडिओची शूटिंग झालेली. या पोराने आज मकर मागवलंय, काय करेन मी? तर मित्रांनो आमची शूटिंग झालेली आहे आणि अजून बाकी आहे. तर आम्ही शूटिंगचा थोडंसं ब्रेक घेतलाय कारण हिला लागली आहे भूक. आता तिला म्हणलं वर तोंड करून भूक. तो थोबड पुढे. तिला लय भूक लागली. मेंटल लय वैताग दिलाय आणि असा भाऊ कोणालाच नको. तिला भूक लागली आहे त्याच्यामुळे ती आता भुकायला जेवायला आली. नाही मी फक्त पाणी प्यायला आली. आज माझा माझ्या नवऱ्यासाठी उपवास आहे 2 भाकरींचा. 2 नाही 4 सांगायला. नाही मी 2च खाते, 2च चपात्या खाते. तर 2च पोळ्यांचा माझा उपवास आहे. तर आज मी त्यांच्यासाठी त्या समर्पित करणार आहे. Okay. आज मी थोडं उपवास पकडणार आहे. ओके. पण मला वाटत नाही मी सकाळपासून चरू राहिले. उपासाला केळं पण चालते. आपण आणलेली आहे सकाळी. हा तू ते मी खाशील? माझ्या मम्मीने मला खाऊ घातले. परत खाय. तर मला असं म्हणायचं होतं, खरंच माझ्या आयुष्यातले दुःख आहे जे मी कोणालाही सांगू शकत नाही. फक्त मला सांग. ते तर मी मुळीच नाही सांगू शकत. आणि हे बघा मित्रांनो, हे माझं दुःख बघा मित्रांनो, केवढं मोठं दुःख आहे. आणि याच्यापेक्षा मोठं दुःख हे मित्रांनो इथं बसलेलं. काय सांगू तुम्हाला माझं दुःख. अरे उलट तू एवढा सुखी माणूस आहे. तुला माझ्या वहिनीसारखी एवढी चांगली बायको भेटली आणि तरी नाव ठेवी तू. मारा चांगलं मारा. पाहिलं ना म्हणजे व्हिडिओ चालू असताना मारती म्हणल्यावर रिअल मध्ये किती मारत असत. अजून धुवा वहिनी, माझी परमिशन तुम्हाला. तिला दुवा ना. एवढं पाणी पिटू आपलं. केळं आण ना आम्हाला. कोण बोललं? नाही अरे आम्हाला मला केळं पाणी आणलंय. प्यायचंय. धर मला पाणी प्यायचं. आम्हाला केळं आण. पाणी तर कोणचं आहे? मित्रांनो अर्चना जोशीला लागलेली ताण. पाणी कोणचं आहे चांगलं? हे काय घरात आहे चांगलं पाणी. पक्का तर आता ती पाणी पिणार आहे. ती पडली आता पोटाव पाण्याचा. नाही रे, पोटावर पाणी घ्यावं लागत पाणी तर हे बघा मित्रांनो आम्ही आणलेले केळं खायला. जरा केली एवढं नको 2-3च घे ना. खाय ना 2च दे मग मापूर. नको. अरे तुला खायची केळी नाही. नाही मग तू आई काय एका खाते? बाईनं जाऊन पडला आत्तेवर अशी गंमत. आई एका बाईवर जाऊन पडला खुईवर.
कोणा खरंच बाय बाय कर. बाय बाय. बघा मित्रांनो कशी पेटी आहे पाणी. पाणीच पिते, दारू नाही पिते. तर या मित्रांनो बस आमच्या पंगावरती. एक नंबर स्टंट झालेला आहे मित्रांनो. नाकीतच गेलं बाई पाणी. स्टंट घ्यावा लागत होता खरं. ओ बेकार टास्क आहे. निघितलं. तर बघा मित्रांनो आमच्या अर्चना जोशीला ठसका गेलेला आहे मित्रांनो. तर खूपच मस्त. लय बेकार आहे, लय घाण stand देतो आणि काय ना. तर या तुम्हाला मी स्टंट दाखवतो कसा आलेला आहे. निघ.